हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब. हां नमस्कार, बोला. हा, मी तुम्हाला फोन केलेला ना. तुम्ही आता कुठे आहात? मी आता तुमच्या या बंगल्याच्या खाली आहे. फर्स्ट फ्लोअरला या ना वरती. अच्छा, फर्स्ट फ्लोअरला का? ठीक आहे साहेब, येतो. ठीक आहे. ओके, या. साहेब येऊ का? हां या. या बस. थँक्यू. बसा बसा, बोला. तुम्ही कॉल केलात का? हो काही काम होतं? हो साहेब, ते अरुण कुमार खड्डे तुम्हीच ना? हो मीच. अच्छा साहेब, तो हा जो मुंबई गोवा हायवे कोकणचा, तो तुम्हीच बनवलात ना? मायला हे काय नवीन मुसीबत आहे आता. हां हो, आम्हीच केलंय. का हो, काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम? अहो साहेब, तुम्ही देव माणूस आहात, देव माणूस. मी तर रोज लोक मला शिया घालतायत आणि हा म्हणतो तुम्ही देव माणूस आहेत. कुछ तो गडबड आहे, देखना पडेगा. बसा बसा, तुम्ही बसा. या बसा 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 बसा, तुम्ही बसा. लोक मला शिव्या घालतायत आणि तुम्ही मला म्हणताय देव माणूस आहे. कसं का? हो साहेब, तुमच्यामुळे माझे 70 ते 80 हजार रुपये वाचलेत. 70 ते 80 हजार रुपये? हो. कसं काय? जरा सविस्तर सांगा. हो साहेब, मी आहे कोकणातला रहिवासी. माझी बायको गर्भवती होती. तर तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तर डॉक्टर बोलला की तुमच्या बायकोला जुली मुलं. अरे वा. तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. तर तुम्ही आताच्या आता अर्जंटमध्ये हिला मुंबईला हलवा आणि सिझर करा. अरे बापरे. मग? अहो मग साहेब, मी इकडून तिकडून पैसे जमा करून तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकली आणि मुंबईला घेऊन जात होतो. अच्छा, मग पुढे काय आलं? अहो साहेब, मग मी कोलाडचा रस्ता सोडला आणि जे खड्डे चालू झाले ना, ॲम्ब्युलन्स मध्ये बायकोची डिलिव्हरी. पहिला मुलगा नागुडण्याला, दुसरा मुलगा वडखलला. नॉर्मल डिलिव्हरी. साहेब मिठाई घ्या, मिठाई घ्या. तुम्ही देव माणूस. साहेब साहेब साहेब, तुम्ही देव माणूस.